दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणाऱ्या गुजरात राज्यातील टोळीला दिंडोरी पोलिसांनी अवघ्या 10 दिवसात जेरबंद करत चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय. 6 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास डमाळी वस्ती वनारवाडी येथे फिर्यादीच्या राहत्या घराच्या सिमेंट पत्र्याचे हुक खोलून घरात प्रवेश करून 25,000 रुपयांची रोख रक्कम, 1.5 तोळ्याचा नेकलेस, 1.5 तोळ्याची सोन्याची पोत, 1 तोळ्याचे सोन्याचे कानातले असा मुद्देमाल चोरून नेला होता. दिंडोरी पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक भगवान मोथरे, हवालदार कमलेश देशमुख, प्रदीप शिंदे, दिलीप राऊत, विशाल पैठणकर यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हे वलसाड, गुजरात येथे असल्याची खात्री केली. दिंडोरी पथकाने हितेश दारोठिया, रणजित भोया, जयंतीभाई दळवी, सालेभाई दळवी, रमण दळवी यांना गुजरात येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक एस. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, अमोल साळवे, विश्वनाथ काकड, प्रदीप शिंदे, कमलेश देशमुख, विजय कोरडे, दिलीप राऊत, प्रकाश गायकवाड, विशाल पैठणकर, राहुल चोपडे, ललित जाधव, तांत्रिक विश्लेषण विभाग, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने हा गुन्हा उघड केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक.